नमस्कार मित्रांनो, इंग्लिश टीचर चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो टॉपिक आहे तो पुन्हा एकदा फॉर्मेशन ऑफ वर्ड्स हाच आहे. मागच्या एका व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्हर्ब टू नाऊन असं कन्वर्जन पाहिलं होतं. आता आपण नाऊन टू व्हर्ब असं कन्वर्जन बघणार आहोत. भाषा बोलताना आपल्याला काही ठिकाणी नाऊन वापरावं लागतं, काही ठिकाणी व्हर्ब वापरावं लागतं. तर काही शब्दांचे स्पेलिंगमध्ये बदल करून किंवा सफिक्स किंवा प्रिफिक्स लावून त्याचं व्हर्बचं नाऊन किंवा नाऊनचं व्हर्ब आपण करत असतो. आणि भाषा बोलण्याचं हे अतिशय एक महत्त्वाचं ठिकाण आहे, ज्या ठिकाणी आपण भाषा खऱ्या अर्थाने ओळखतो की आपण शब्दाचा कुठला प्रकार वापरलेला आहे. म्हणून हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे आणि याचा अभ्याससुद्धा आपण विचारपूर्वक केला पाहिजे. चला तर मग सुरू करूया. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स नाउन टू व्हर्ब. लेट अस बिगिन. नाउन टू व्हर्ब कन्वर्जन आज आपण घेणार आहोत. वाक्यामध्ये आपल्याला समजा ब्युटी शब्द आहे. आय सी द ब्युटी ऑफ नेचर. इथे ब्युटी आपण नाऊन म्हणून वापरलं. सौंदर्य, मी निसर्गाचं सौंदर्य पाहतो. आय सी द ब्युटी ऑफ नेचर. परंतु मला जर सुशोभित करणे किंवा सुंदर करणे असं जर शब्द वापरायचा असेल, तो शब्द मला व्हर्ब म्हणून वापरायचा आहे. तर ब्युटिफाय हे त्याचं व्हर्ब आहे. आय वॉन्ट टू ब्युटिफाय माय फेस. मला चेहरा माझा सुंदर करायचा आहे. किंवा आय वॉन्ट टू ब्युटिफाय द सरफेस. म्हणजे ब्युटिफाय व्हर्ब म्हणून वापरलं, काही ठिकाणी नाऊन म्हणून वापरलं. नंतर पुढे मग ॲडजेक्टिव्ह सारखं आहेत. ब्युटिफुल आहे, ॲडव्हर्ब आहे, ब्युटिफुली. म्हणजे जशी गरज आपल्याला असेल तसं आपण तो शब्द मॉडिफाय करतो, त्याला फॉर्म करतो. फॉर्मेशन ऑफ वर्ड्समध्ये शब्द बदलतो प्रिफिक्स सफिक्स लावून. परंतु काही ठराविक क्रियापदे, त्यांचे नाउन्स हे आपल्याला काही लक्षात ठेवावं लागतात. कारण भाषा बोलताना आपण काही ठिकाणी चुकतो. तर असं व्हायला नको म्हणून आपल्याला काही ठराविक 100-200 तरी आपल्याला नाऊन टू व्हर्ब, व्हर्ब टू नाऊन हे रूपांतर आपल्याकडे खिशामध्ये असायला हवी, डोक्यामध्ये पण असायला हवी. नंतर मग आपल्याला सवय होत जाते की आपण डिफरंट वापरतो आहे का डिफरन्स वापरतो आहे. किंवा मग आपण ब्लड वापरतो आहे का ब्लीड वापरतो आहे. टू ब्लड हे नाऊन आहे, रक्त, आणि टू ब्लीड रक्तस्राव होणे. त्याच्यावरून ब्लीडिंग हे जिरण तयार झालेलं आहे. ब्लीडिंग. आता बरेच विद्यार्थी काही ठिकाणी ब्लडिंग वापरतात. ब्लडिंग होत आहे, चुकीचं आहे. ब्लीडिंग होत आहे. ब्लीडिंग रक्तस्राव होणे आणि ब्लड हे नाऊन आहे. असे बरेच एंडेंजर सारखे क्रियापद आहेत. नंतर फ्रेंड, बी फ्रेंड आहे व्हर्ब. फ्रेंड हे नाऊन आहे आणि बी फ्रेंड हे व्हर्ब आहे, मित्र असणे. असे अपवादात्मक बरेच आहेत. त्याचा छंद विद्यार्थ्यांनी करावा आणि असे 100-200 क्रियापदे आणि त्यांचे नाऊन टू व्हर्ब, व्हर्ब टू नाऊन हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ब्लॅक नाऊन आहे. ब्लॅकन त्याचं व्हर्ब आहे. आय वॉन्ट टू ब्लॅकन द सरफेस, की आय वॉन्ट टू ब्लॅकन द वॉल. मला भिंत काळी करायची आहे. टू ब्लॅकन म्हणजे काळे करणे. व्हर्ब आहे ब्लॅकन, नाऊन ब्लॅक आहे. नंतर ब्लिस म्हणजे आशीर्वाद आणि ब्लेस म्हणजे आशीर्वाद देणे. त्याच्यावरून ब्लेसिंग्स वगैरे तयार होतं. ब्लड, ब्लीड झालं आपलं. इट इज ब्लीडिंग, रक्तस्राव होत आहे. आणि आय सॉ द डॉट्स ऑफ ब्लड. ब्लड आणि ब्लीड. ब्लीड म्हणजे रक्तस्राव होणे. दिस शुड बी यूज्ड प्रॉपरली. कारण हे रेअर असे शब्द असतात आपल्या बोलण्यामध्ये. ते नाऊन आणि व्हर्बमध्ये बराच फरक असतो, परंतु ते आपल्याला हाच माहीत असतो, हा माहीत नसतो. तर असे 2-3 रिव्हिजन झाल्या तरी सर्व शब्द आपल्याकडे येतात आणि त्याचा उपयोगसुद्धा आपण करतो. आता सर्कल हे नाऊन आहे, वर्तुळ. आणि एन सर्कल म्हणजे वर्तुळ काढणे किंवा वर्तुळात उभे राहणे असं त्याचा अर्थ आहे. करेज, एनकरेज, प्रोत्साहन देणे.
हे आपल्याला माहिती आहे. करेज, एनकरेज. एनकरेज मी टू प्ले द गेम, और ही एनकरेज्ड हिज फ्रेंड. नंतर क्रिटिसिझम, समीक्षा. क्रिटिसाइज, समीक्षा करणे. आय डोंट लाईक टू क्रिटिसाइज युअर वर्क. मला तुझ्या कामाबद्दल समीक्षा करायची नाही आहे, आवडत नाही. बिकॉज आय डोंट लाईक क्रिटिसिझम. मला समीक्षा आवडत नाही. क्रिटिसिझम इज नाऊन अँड क्रिटिसाइज इज अ वर्ब. सेंटर अँड सेंट्रलाइज. सेंट्रलाइज, सेंटर म्हणजे मध्य, आणि मध्यच्या ठिकाणी ती गोष्ट करणे म्हणजे सेंट्रलाइज, केंद्रस्थानी करणे. डेंजर म्हणजे धोकेदायक, आणि एंडेंजर हे वर्ब आहे, धोक्यात आणणे. द मॅन विल एंडेंजर हिज फ्रेंड. धोक्यात आणणे, एंडेंजर. डोंट ट्राय टू एंडेंजर. डेंजर म्हणजे धोका, एंडेंजर म्हणजे धोक्यात आणणे, असं एक क्रियापद आहे. परीक्षेमध्ये अनेक ठिकाणी असे फसवण्यासाठी विचारतात की डेंजर देतात आणि याचं वर्ब शोधा. नंतर फ्रेंड देतात, त्याचं वर्ब शोधा. फ्रेंड बी फ्रेंड. काहींना EN लागतो प्रिफिक्स, काहींना BE असा प्रिफिक्स लागतो. जसं फूल, बी फूल आहे. नंतर बी हेड आहे, हेड बी हेड. बी हेड म्हणजे शिरच्छेद करणे. याला बी असा प्रिफिक्स लावलेला आहे. समजा असा हा आहे हेड, त्याला बी प्रिफिक्स लावला आणि त्याचा झाला बी हेड, म्हणजे शिरच्छेद करणे. जसं आपण वर्ब टू नाऊन करताना TION, SION, MENT, AL, ANCE हे सफिक्स लावले होते. जसं एक्झाम, एक्झामिनेशन, अटेंड, अटेंडन्स. तर इथे सुद्धा आपण काही सफिक्स आणि काही प्रिफिक्स लावून रूपांतर करतोय. आज आपण नाऊन टू वर्ब कन्व्हर्जन करतोय. आता हेड म्हणजे डोके, नाऊन आहे, त्याला बी हेड असं तयार झालं. ड्रॉप म्हणजे थेंब, आणि ड्रिप म्हणजे थेंबाथेंबाने वाहणे, हे वर्ब आहे. तुषार, ठिबक सिंचन सारखं असतं ना, तसं ड्रिप. ड्रॉप नाऊन आहे, ड्रिप वर्ब आहे. इट इज ड्रिपिंग असं म्हणतो आपण. फुल, मूर्ख, बी फुल, मूर्ख प्रमाणे. ग्रास म्हणजे गवत, ग्रेज म्हणजे चारणे. द बॉय इज ग्रेझिंग शीप्स. द बॉय इज ग्रेझिंग शीप. नंतर आय लाईक टू ग्रेज माय कॅटल. अशा प्रकारची वाक्यरचना आहे. ग्रेज म्हणजे चारणे आणि ग्रास म्हणजे गवत. हँड म्हणजे हात आणि हँडल म्हणजे हाताळणे. हँडल विथ केअर असं लिहिलेलं असतं काही ठिकाणी बॉक्सवर, म्हणजे हाताळा, काळजीपूर्वक हाताळा. हँडल विथ केअर. हँड म्हणजे हात, हँडल वर्ब आहे. हेड डोकं, आणि बी हेड शिरच्छेद करणे. द किंग ऑर्डर्ड द मॅन टू बी हेडेड, किंवा द किंग ऑर्डर्ड द मॅन टू बी हेड द थिप, शिरच्छेद करणे. जॉय आनंद, एन्जॉय आनंद लुटणे. बघा जॉयला EN प्रिफिक्स लावलं इथे, जॉय, एन्जॉय. काही ठिकाणी बी प्रिफिक्स लावलं आणि मग ते फॉर्मेशन ऑफ वर्ड झालं. नंतर लेंथ, लांबी, लेंथन वर्ब आहे. लाईफ नाऊन आहे, जीवन, आणि लिव जीवन जगणे. आय वॉन्ट टू लिव. लाईट, लाईटन प्रकाशित करणे. ही डिसाइडेड टू लाईटन द हाऊस. लाईट, लाईटन प्रकाशित करणे. मेमरी, मेमोराइज स्मरण करणे, हे नाऊन आहे. नंतर माइंड, रिमाइंड आठवणे. पॉवर, एम्पॉवर. बघा एम इथे प्रिफिक्स लावलेला आहे, प्रिफिक्स लावून त्याचं वर्ब केलेलं आहे. एम्पॉवर म्हणजे सबलीकरण करणे, सक्षम करणे. द एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन. द गव्हर्नमेंट इज ट्राईंग टू एम्पॉवर द वुमन.
आणि पॉवर म्हणजे शक्ती, आणि एम्पॉवर म्हणजे शक्तिशाली बनवणे. रोल, एनरोल. रोल म्हणजे रोल नंबर, एनरोल म्हणजे क्रमाने आपण जे बोलतो ते नंबरिंग घेणे, एनरोल. नंतर सर्व्हिस नाऊन आहे आणि सर्व व्हर्ब आहे. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. इथं आपण नाऊन म्हणून वापरलं आहे. आणि आय वॉन्ट टू सर्व फॉर पुअर पीपल, इथं व्हर्ब म्हणून वापरलेलं आहे. आता हा सक्सेस आणि सक्सीड हा सुद्धा प्रॉब्लेमॅटिक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांकडे हा नसतो. ते सक्सेसच व्हर्ब म्हणून वापरतात बऱ्याच ठिकाणी, परंतु सक्सेस हे व्हर्ब नाही आहे. सक्सेस हे नाऊन आहे आणि त्याचं व्हर्ब आहे सक्सीड. आय विल गेट सक्सेस असं आपण म्हणतो, म्हणजे गेट इथे व्हर्ब आहे आणि सक्सेस नाऊन आहे. पण बरेच विद्यार्थी आय विल सक्सेस इन लाईफ असं म्हणतात, म्हणजे दे आर युजिंग सक्सेस ॲज अ वर्ब, बट इट इज रॉंग. सक्सेस हे नाऊन आहे. आय विल सक्सीड इन लाईफ, मी जीवनात यशस्वी होईल असं म्हणा. आय विल सक्सीड इन लाईफ आणि आय विल गेट सक्सेस इन लाईफ, म्हणजे यूज नाऊन आणि यूज द वर्ब. म्हणजे सक्सेसचं वर्ब काय आहे? सक्सेस म्हणजे यश, आणि सक्सीड म्हणजे यशस्वी होणे. SUCCEED. टेबल आणि टॅबलेट. टेबल म्हणजे असे तक्ते असतात, पाडे वगैरे असतात, त्याला टेबल म्हणतो आपण. आणि टॅबलेट म्हणजे त्याप्रमाणे तक्ते टेबलच्या स्वरूपात मांडणे, त्याला आपण टॅबलेट म्हणतो. वर्ब येते. आय वॉन्ट टू टॅबलेट द डाटा. डाटा मला तक्त्याच्या स्वरूपात मांडायचा आहे. टॅबलेट वर्ब आहे. टायटल शीर्षक आणि एनटायटल शीर्षक देणे. ही इज डिसाइडिंग टू एनटायटल हिज हाऊस. ही इज डिसाइडिंग टू एनटायटल हिज होम. ही इज डिसाइडिंग टू एनटायटल द बुक. नंतर वॅकन्सी नाऊन आहे, रिक्त जागा, आणि व्हॅकेट वर्ब आहे. वॅकेट माय होम. आणि ही इज अप्लाइंग फॉर द वॅकन्सी. वेब म्हणजे जाळे आणि व्ह्यू म्हणजे विणणे, त्याचा वर्ब आहे. ओरिजिनेट आणि ओरिजिन म्हणजे उगमस्थान, आणि ओरिजिनेट म्हणजे तिथून प्रारंभ करणे. टू ओरिजिनेट म्हणजे एखाद्या ठिकाणाहून प्रारंभ करणे. तसा ऑफिशिएट पण एक शब्द आहे. ऑफिस हे नाऊन आहे आणि ऑफिशिएट हा वर्ब आहे. तो ऑफिशिएट म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याचं काम आपण पुढे पूर्ण करणे, जे ऑफिसचं काम राहिलं असेल ते पुढे पूर्ण करणे, टू ऑफिशिएट. असा बदल आपण लक्षात घ्या आणि अनेक प्रकारचे नाउन्स घ्या, त्याचे क्रियापदं कसे होतात ते बघा आणि त्याचा वाक्यामध्ये उपयोग करा. 5-5, 7-7 वाक्य बनवा एक एक शब्दाचे. आणि असं करता करता बरेच शब्द आपल्याकडे आले तर एक अशी स्टेज येईल की आपल्याला नाऊन वापरायचं का वर्ब वापरायचं, आणि याचं वर्ब काय आहे आणि त्याचं नाऊन काय आहे ही पण आपल्याला कल्पना येते. तर थोडक्यात फॉर्मेशन ऑफ वर्ड्स हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे फॉर इंग्लिश स्पीकिंग. सो वन मस्ट स्टडी द फॉर्मेशन ऑफ वर्ड्स. ॲट द बिगिनिंग वी हॅव स्टडीड the conversion of verb to noun, and today we have studied noun to verb. There are some typical changes that should be noted. Note down all these points, recite and use them in your own sentences. So it is all about noun to verb in today's lecture. We shall meet in next video lecture for new topic. Till then, goodbye. Have a nice day.